क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के ग्रुप 12-17 अकोले तालुका संघटनेच्या वतीनं ग्रामस्वराज्य परिवर्तन जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेदरम्यान महादेववाडी, सोमलवाडी, कोहणे, तळे, कोथळी, विहीरखोटी, वागदरी, पिंपरी आणि शिळवंडी आदी गावामध्ये भेट देऊन मतदार साक्षरता वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात आली। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांशी थेट जनसंवाद साधत मतदान करताना विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले। जनसंवादात ग्रामस्थ आणि महिलांनी शाश्वत विकासाचा अभाव, रोजगाराच्या संधींची कमतरता, आश्रमशाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील अपुऱ्या सोयीसुविधा, नवीन इमारतींची गरज तसेच बागायती शेतीसाठी पाण्याच्या सुविधा नसल्याबाबत आपली व्यथा मांडली। यावेळी लोकप्रतिनिधींनी जनतेला गृहीत धरू नये, पक्ष वा चिन्ह नव्हे तर समाजासाठी केलेले काम पाहूनच मतदान करू अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड। नमस्कार, मी अरुण गोंदके, के ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष। आज आपण विहीर या गावात आहोत। आज तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता, हा एक कुंजरगड, त्याला कोंबडगड असं सुद्धा म्हटलं जातं। हा गड विहीर गाव आणि फोपसंडे गाव या दोन्ही गावाच्या दरम्यान हा उभा असलेला हा गड आहे। इथल्या स्थानिक गावामध्ये जेव्हा ग्राम स्वराज्य परिवर्तन जनसंवाद यात्रा दरम्यान करताना इथल्या स्थानिकांना जेव्हा आम्ही विचारलं तुमच्या प्रश्न काय आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे पर्यटनाचा आमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे, ज्यातून आमच्या गावातील युवक तरुण यांना रोजगार मिळणार आहे, परंतु प्रशासन पर्यटन संदर्भात कुठलेही पुढील धोरणं उचलत नाही। इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तिथपर्यंत एक विहीर आहे गावातून, तर तिथपर्यंत एक चांगला रस्ता द्यावा, त्यानंतर 2-3 शेड्या आम्हाला गडावर ठिकठिकाणीवरती द्यावेत, अशी त्यांची एक प्राथमिक मागणी होती। यामुळं काय होणार आहे की ज्या पद्धतीने फोपसंडे साईडला ज्या पद्धतीने सुविधा केलेल्या आहेत, त्या सुविधा कुंजरगड विहीर या गावातून त्यांना हव्या आहेत, जेणेकरून इथल्या स्थानिक युवकांना एक चांगला रोजगार हे अवेलेबल होईल। आणि हा जो एक जर तुम्ही पावसाळ्यात इकडचं जे वातावरण आहे पूर्ण अतिशय निसर्गरम्य असतं आणि इकडे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, परंतु कोणत्याही प्रकारे सुविधा नसल्यामुळे इथून पर्यटक माघारी फिरत असतात। त्याच्यामुळे आमची एक मागणी आहे या संघटनेच्या वतीनं, या विहीर ग्रामस्थांच्या वतीनं, की या पर्यटन संदर्भात आपण नक्कीच लक्ष घालाल आणि या विहीर गावामध्ये पर्यटन संदर्भात सुविधा कराल ही अपेक्षा करतो। नमस्कार, मी अरुण गोंदके, के ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष। आपण के ग्रुप या संघटनेच्या वतीनं अकोले तालुक्यामध्ये ग्राम स्वराज्य परिवर्तन जनसंवाद यात्रा अभियान आपण हे चालू केलेलं आहे। या अभियानामध्ये आपण मतदार जनजागृती आणि त्यांच्यामध्ये साक्षरता यावी यासाठी आपण ही एक यात्रा आपण काढलेली होती। अकोले तालुक्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील ते उमेदवार कसा असावा, त्या उमेदवाराला स्थानिक प्रश्नांची जाण असावी, त्या उमेदवारांमध्ये स्थानिक प्रश्न त्यांना माहिती असावे, ते प्रश्न त्यांचे सोडवले जावे, यासाठी आपण मतदारांपर्यंत पोहोचलो होतो। आणि आम्ही त्यांना एकच आवाहन केलं आणि की तुम्ही मतदान करत असताना आपल्या स्थानिक प्रश्न आहेत याच्यावर तुम्ही जास्तपर्यंत भर दिली पाहिजे। आणि त्यानंतर आपण मतदारांमध्ये सुद्धा त्यांच्या भावना सुद्धा आपण जाणून घेतल्या। तरुणांमध्ये अत्यंत रोष आहे, शेतकरी वर्गामध्ये अत्यंत रोष आहे, महिला वर्गामध्ये सुद्धा अत्यंत रोष आहे। आम्हाला त्यांच्याकडून एक गोष्ट नक्कीच कळाली की ही निवडणूक ही स्वतः ते एकदम लक्ष देऊन बघत आहेत आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते उमेदवार सक्षम त्या प्रश्नांबाबतीत असेल हे ते बघणार आहे आणि स्वतः ही जी निवडणूक आहे ती स्वतः ग्रामस्थ जनता ही हाती घेणार आहे। इतक्या तीव्र भावना आम्हाला या यात्रेदरम्यान या स्थानिक ठिकाणी महादेववाडी पासून पोहणे, कोथळे, तळे, विहीर, वागदरी, पिंपरी तसेच शिळवंडी, गोटी या गावांमध्ये पाहायला मिळाली। मी पण सुद्धा या संघटनेच्या वतीनं पूर्ण अकोले तालुक्यामध्ये हे अभियान पूर्णपणे आपण राबवतोय। या अभियानाच्या अंतर्गत आपण स्थानिक जे ग्रामस्थ असतात, वेगवेगळे विद्यार्थी असतील, शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, त्यांचे सगळे प्रश्न आपण इथून पुढं प्रशासनासमोर मांडणार आहोत। आणि मी नक्कीच
विनंती करेन प्रशासनाला सुद्धा की आपण या ग्रामस्थांना जनतेच्या भावना समजून घेऊन एक चांगली विकास आराखडा ह्या स्थानिक ग्रामीण भागात राबवा एवढी मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र सावळे. आपल्या संघटनेमार्फत जे ग्राम स्वराज्य परिवर्तन जनसंवाद अभियान आपण सुरू केले, या अभियानाअंतर्गत आपल्या संघटनेचं या अभियानाअंतर्गत एकच उद्दिष्ट आहे की जो काही आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत जो काही उमेदवार आहे किंवा ज्या उमेदवाराला प्रश्नांची जाण आहे अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय. त्याचं कारण असं की आतापर्यंत आपण पक्ष, संघटना आणि वेगवेगळ्या विचारधारेशी आपण जोडून घेतलंय, परंतु प्रत्यक्ष प्रश्न जर सोडवायचे म्हटले तर त्या उमेदवाराला हे प्रश्न स्थानिक प्रश्न हे समजले पाहिजेत, जाणून घेतले पाहिजे आणि त्या अनुषंगाने खेडोपाडी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे पर्यटनाचा प्रश्न असेल, असे अत्यंत गांभीर्याचे प्रश्न उपस्थित राहिले आणि ते प्रश्न जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला ग्राउंडवरती काम करण्याची गरज आहे आणि आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशाच उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय की ज्या उमेदवाराला या प्रश्नांची अतिशय जवळून अशी जाण असेल, या प्रश्न सोडवण्याची त्याच्याकडे एक वेगळं स्किल असेल आणि या प्रश्नांवरती त्याला आपले मत परखडपणे मांडण्याची ज्याच्याकडे बौद्धिक क्षमता विकसित असेल आणि ते सोडून घेण्याची सुद्धा ताकद असेल, अशाच उमेदवाराला आपण निवडून द्यायचंय. एवढंच या अभियानाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.